हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आमच्या घरी आज नानींची भाषी आलेली होती. तर 1-2 दिवसासाठी आलेली होती आणि ती 5-6 वाजता आली होती. तर तिच्या मुलासाठी आणि श्रवण साठी पण नाश्ता बनवला होता. तर दुपारीच त्यांना आप्पे करून दिले होते. मग स्कूलमधून आल्यानंतर त्यांनी आप्पे खाल्ले आणि नंतर तिच्यासाठी मस्त असं जेवण केलं होतं. तर जेवण झाल्यानंतर आम्ही चाललो होतो आईस्क्रीम आणायला. तर आणि तिचा मुलगा आहे कैवल्य, तर तो पण आमच्या पाठीमागे लागला आईस्क्रीम आणायला जाण्यासाठी. तर मग तो आल्या म्हटलं शिवांश काही घर राहीना, शिवांश पण आला आणि मग शिवांशला त्याचा फ्रेंड भेटला. तर तिथं त्याला आईस्क्रीम दिले आणि घरी आलं. तर शिवांशचं चाललं होतं आईस्क्रीम खायचं का. तर आईस्क्रीम खाल्ल्यानंतर शिवांश लगेच झोपला होता आणि कैवल्य काही झोपत नव्हता. तर त्याची चालली होती मस्ती. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच आम्ही व्हिडिओला सुरुवात केली. हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. तर आजपासून आम्ही केली आहे उन्हाळी कामाला सुरुवात. तर आज आम्ही पहिल्यांदा साबुदाण्याचे वडे बनवणार आहे. तर रेसिपी तर आपण ब्लॉगवर टाकणारच आहे. आजचा डेली रुटीन आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. आणि पीठ मळवल्यानंतर लगेच सावलीतच आम्ही वडे तोडायला घेतले आणि बराच वेळ गेले होते. तर प्लॅस्टिकच्या पिशवीवर टाकलं ना तर ते खालून चिकटत पण नाही तर आणि त्याच्यात असं किसून टाकलेले होते ना बटाटे, तर त्याच्यामुळे ते पटकन सुटत पण नव्हते. आमचे चालले आहे आता वडे तोडायचं काम. आता उन्हाळ्या लागलं लवकरच चालू झालं आमचं. जास्त पाहिजे. तर तुम्हाला पाठीमागं आवाज येत असेल तर आमच्या जवळच असे ग्रेनाईटचे दुकान आहेत जवळच. तर ते ग्रेनाईट कट करताना आवाज येऊ राहिला इथं. आणि आम्ही सावलीतच वडे तोडले कारण ऊन पण भरपूर लागत होतं आणि थोडेच होते त्याच्यामुळे ते पण लवकर झाले होते वडे. आणि मधून पाणी लावलं ना तर चांगली सुटत होते ते. आणि आम्ही बाहेर म्हटलो ना तर आमच्या मुलांना पण बाहेर जेवण करायला खूप आवडतं. तर कधीतरी चुलीवर स्वयंपाक केला ना ते पण बाहेरच जेवण करतात. तर असा होता आमचा आजचा व्हिडिओ. तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.